आपल्याला असं अनेक लोक सांगतात की पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, पॉझिटिव्ह वागलं पाहिजे, पॉझिटिव्ह बोललं पाहिजे. मात्र पॉझिटिव्हिटी म्हणजे काय? म्हणजे सगळेजण म्हणतात की पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, पॉझिटिव्ह बोललं पाहिजे. मात्र कसं राहायचं आणि कसं बोलायचं, तो कसा अनुभव घ्यायचा, याबद्दल फारसं कुणी काही सांगत नाही. मी आज तुम्हाला 3 महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे की ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अतिशय मनापासून त्याचं आचरण करायला हवंय. 3 गोष्टींचा तुमच्या व्यक्तिमत्वावर, तुमच्या जगण्यावर, तुमच्या वागण्यावर आणि तुमच्या जीवनावर सुद्धा अतिशय चांगला परिणाम होणार आहे. पॉझिटिव्हिटी म्हणजे काय याचाही नेमका अर्थ अनेकांना माहिती नाही. पॉझिटिव्हिटी म्हणजे काय की पॉझिटिव्ह राहायचं. पॉझिटिव्ह राहायचं म्हणजे काय? सकारात्मक राहायचं. बरं, सकारात्मक राहायचं म्हणजे काय? तर एक लक्षात घ्या की बऱ्याचदा एवढं सगळं ऐकून सुद्धा, एवढं सगळं आपण वाचून सुद्धा आपल्याकडं कधीतरी निराशेचे मळप मनामध्ये यायला लागतात. त्या तिन्ही गोष्टींचं तुम्ही जर पालन केलं तर मी खात्रीनं सांगेल की निश्चितपणेच तुमच्या जीवनामध्ये निराशेचा काहीतरी अंश कमी होणार आहे. पहिली जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात मोठी पहिली जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या हाती काय आहे आणि आपल्या हाती काय नाही. आता आपल्या हाती काय नाही आणि आपल्या हाती काय आहे, तर मी तुम्हाला असं सांगेन की आपल्या हाती काय नाही, तर आपल्या हाती कालचा दिवस नाही, आपल्या हाती उद्याचाही दिवस नाही. 2 गोष्टी आपल्या हातात नाही. तिसरी गोष्ट आपल्या हाती नाही की लोकांनी आपल्याबद्दल काय बोलावं, हेही आपल्या हातात नाही. म्हणजे 3 गोष्टी आपल्या हातामध्ये अजिबात नाहीत की लोकांनी आपल्याबद्दल काय बोलावं, लोकांनी आपल्याबद्दल कसं बोलावं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की कालचा दिवस तोही आपल्या हातामध्ये नाही आणि उद्याचा दिवस तोही आपल्या हातामध्ये नाही. मग आता आपल्या हातामध्ये काय आहे? तर आपल्या हातामध्ये असणाऱ्या गोष्टी हे आपल्या हाती नसणाऱ्या गोष्टींपेक्षा जास्त आहेत. तर कोणत्या गोष्टी आपल्या हातात आहेत? पहिली गोष्ट आपल्या हातात आहे तो आजचा दिवस. दुसरी गोष्ट जी आपल्या हातामध्ये आहे की आपण विचार करू शकतो आणि निर्णय घेऊ शकतो, ही दुसरी गोष्ट आपल्या हातामध्ये आहे. तिसरी गोष्ट आपल्या हातामध्ये काय आहे की आपण चांगल्या पद्धतीने एखादी कृती करू शकतो, ही तिसरी गोष्ट आपल्या हातामध्ये आहे. म्हणजे एक तर आजचा दिवस आपल्या हातामध्ये, दुसरा आपण विचार करतोय आज, हेही आपल्या हातामध्ये आहे. आपण कृती करू शकतो, हेही आपल्या हातामध्ये आहे. आपण निर्णय घेऊ शकतो, हेही आपल्या हातामध्ये आहे. म्हणजे आपल्या हातामध्ये असणाऱ्या गोष्टींची संख्या अधिक आहे. त्यामुळे पहिला नियम असा आहे पॉझिटिव्ह राहण्याचा की जे हातामध्ये आहे त्याच्यावर फोकस करा. आता दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की जी पॉझिटिव्हिटीसाठी अतिशय महत्वाची आहे. इतरांना कसं बोलायचं हे आपल्याला उत्तम कळतं, मात्र दुर्दैवानं स्वतःशी कसं बोलायचं हे आपल्याला कळत नाही. त्याचं उदाहरण सांगतो. इतरांशी कसं बोलावं, तर आपण इतरांना बोलताना म्हणतो की हो तू हे करू शकशील, हा तुला ते करायचंच आहे, तू खूप हुशार आहे, तू खूप बुद्धिमान आहे, तुझ्यामध्ये त्या क्षमता आहेत आणि तू ते यश मिळवणार याची मला खात्री आहे. आता हे आपण इतरांबद्दल बोलतो, मात्र या उलट आपल्याबद्दल मात्र या गोष्टी आपण बोलत नाही. तर स्वतःला आपण म्हणत नाही की मी हे करूच शकतो, मी हे करूच शकणार आहे, माझ्यामध्ये प्रचंड अशी क्षमता आहे, माझ्यामध्ये प्रचंड अशी इच्छाशक्ती आहे आणि मी एखाद्या हाती घेतलेली गोष्ट करणारच. म्हणजे या गोष्टी ज्या आहेत ना त्या इतरांना आपण चांगल्या पद्धतीने बोलतो, पण दुर्दैवानं स्वतःशी आपण ते बोलत नाही. आता तिसरी जी गोष्ट आहे याच्यामधली की जी पॉझिटिव्हिटी मध्ये मोडते. आता असं आहे की पॉझिटिव्ह राहणं म्हणजे काय की पॉझिटिव्ह राहणारी माणसं काही दुःखी नसतात का? पॉझिटिव्ह राहणारी माणसं ही सुद्धा दुःखी असतात आणि हे दुःख सगळ्याच्या वाट्याला आहे. समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे की जगी सर्व सुखी असा कोण आहे. त्यामुळे प्रत्येकाला दुःख आहे, प्रत्येकाला सुख आहे, प्रत्येकाला आनंद आहे. आता लक्षात घ्या की पॉझिटिव्ह राहणाऱ्या, सतत पॉझिटिव्ह राहणाऱ्या माणसांच्या वाट्याला सुद्धा दुःख येतं. आणि जी माणसं आत्मविश्वासाने गळून पडलेली असतात, जी मध्ये आधीमध्ये जी कधी कधी नकारात्मक विचार करतात, की जी स्वतःबद्दल आत्मविश्वास बाळगत नाही, अशाच्याही वाट्याला दुःख येतं. मात्र दोन्हींच्या वाट्याला आलेल्या दुःखांमध्ये 2 व्यक्तींमध्ये फरक हा आहे की जो सकारात्मक माणूस आहे, जो सकारात्मक व्यक्ती आहे, की जो जीवनाकडे खूप पॉझिटिव्ह अंगाने पाहतो, तर तो काय करतो, त्या दुःखातून शिकतो. आणि एखादा आत्मविश्वास नसलेला माणूस त्या दुःखात गळून पडतो. आता लक्षात घ्या की पॉझिटिव्ह माणसं काय करतात की दुःखातून बोध घेतात आणि जी नकारात्मक विचारांची असतात की ज्यांना वाटते की बाबा हे मी करू शकत नाही किंवा या पद्धतीचं माझ्या अंगामध्ये तेवढ्या क्षमता नाहीत, अशा पद्धतीचा विचार करणारा माणूस काय करतो की अशा दुःखाच्या, संकटाच्या, समस्यांच्या काळामध्ये जाग्यावर थांबतो. तर या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला तिसरी गोष्ट ही करायची आहे की आलेलं दुःख, आलेलं संकट याच्यातून सुद्धा तुम्हाला बोध घ्यायचा आहे. आणि एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू का की या सगळ्या पाठीमागे एक तर्क आहे. कोणता तर्क आहे? तर आपला जो मेंदू आहे ना, तो मेंदू बाहेरच्या पेक्षा आतलं जास्त ऐकतो आणि म्हणून
आपण आतून आपला जो आवाज येतो ना, तो आवाज कशा स्वरूपाचा आहे. उदाहरणार्थ की बाबा मला वाटलं की मी या सगळ्या गोष्टी करू शकणार आहे, तर मी स्वतःला म्हणतो हे करू शकणार आहे. किंवा मी स्वतः असं म्हणू शकतो की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये ही परीक्षा उत्तीर्णच होणार आहे, होणारच आहे. आता या पद्धतीची जी भावना आतून निर्माण होते, बाहेर येते, त्यावेळेला त्याच्यामध्ये काय होतं की जे आतून येते ना, तो मेंदू जास्ती ऐकतो. आता एखाद्याला वाटते की बाबा काहीच करमत नाही, खूप अस्वस्थ आहे, खूप अस्थिर आहे, आता मग काय करायचंय, ह्या जगामध्ये काय किती दुःख आहे, या सगळ्या अशा गोष्टी करणारा, नकारात्मक विचार करणारा व्यक्ती काय करतो, मग त्या माणसाचं ते आतलं मेंदू ऐकतो. तर लक्षात ठेवा, एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की एखादा नकारात्मक माणूस काय करतो की मलाही जमणार नाही, आणि आता मग मी हे कसं करू शकू, आणि मग आता मी परीक्षा पासच होऊ शकणार नाही, आणि आता मी गाडी शिकूच शकणार नाही, मी पोहायला शिकूच शकणार नाही, मी कविता करूच शकणार नाही, की माझी इच्छा आहे पण मी एकटा प्रवास करू शकणार नाही. तर आतल्या ज्या गोष्टी असतात ना नकारात्मक, ह्या तुम्हाला बाजूला काढायच्यात. कारण मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली मगाशी की आपला मेंदूच वाढा, आपला मेंदू बाहेरच्याच्या पेक्षा आतलं जास्त ऐकतो. त्यामुळं पॉझिटिव्हिटी म्हणजे काय, तर पॉझिटिव्हिटी म्हणजे हेच आहे की ज्या 3 गोष्टी तुम्ही जर मनापासून पाळल्या, मी पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती करेल की पहिली गोष्ट पॉझिटिव्हिटीसाठीची आहे की तुमच्या हाती काय आहे आणि काय नाही या गोष्टीचा शोध घ्या, तर तुमच्या हाती असणाऱ्याची संख्या जास्ती असेल. दुसरी गोष्ट, इतरांशी आपण जसं चांगलं बोलतो तसं स्वतःशी सुद्धा चांगलं बोलायचा प्रयत्न करा, निश्चितपणे त्याचा चांगला परिणाम तुमच्या हातामध्ये येईल. तिसरी महत्वाची गोष्ट काय की दुःख हे सगळ्याच्याच वाट्याला आहे, मात्र त्या दुःखात थांबण्यापेक्षा त्या दुःखातून बोध घेणं आणि त्याच्यानंतर ती चूक पुन्हा न करणं, की त्या दुःखातून बोध घेणं आणि त्याच्यातून स्वतःला सावरणं, ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट जर तुम्ही केली तर पॉझिटिव्हिटी म्हणजेच हे आहे. कारण या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. अलीकडं आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींनी ताण यायला लागतो, आपल्या मनामध्ये उगीच निराशेचं मन निर्माण व्हायला लागतं. मात्र लक्षात घ्या की चालणाऱ्या माणसामध्ये आणि थांबणाऱ्या माणसामध्ये फरक काय असतो. चालणारा माणूस जो आहे ना, हा पाड्याच्या सारखा असतो, आणि थांबणारा माणूस जो आहे ना, तो एखाद्या साठलेल्या डबक्यासारखा असतो. जे वाहणारं पाणी असतं ना, ते वाहणारं पाणी धबधब्याकडे जातं आणि धबधब्यावर नेहमी राजहंसच येतात. आणि जे जागेवर थांबलेलं पाणी असतं ना, ते पाणी वाहत नसतं, आणि अशा पाड्यांवर, अशा डबक्यांवर फक्त डास येतात. त्याच्यामुळं पाण्यासारखं प्रवाही राहा, पाण्यासारखं वाहत राहा. आणि आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत की त्या तुम्हाला मनापासून करायच्या, तितकंच आहे. धन्यवाद.